लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की सिद्धू आणि भावनाला लक्ष्मी आणि निवासने हळद उतरणीच्या आणि 5 परतावणीच्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं असतं. कारण की सिद्धूच्या घरच्यांनी काहीही कार्यक्रम किंवा रिच्युअल्स काहीही पूर्ण केलेले नाही आहेत. कारण की त्यांना सिद्धू ही भावना ही सून म्हणूनच मान्य नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलीचं आणि जावयाचं कोडकौतुक करण्यासाठी लक्ष्मीने आणि निवासने हा निर्णय घेतलेला असतो. त्याप्रमाणे सिद्धू आणि भावना आलेले असतात. आल्याबरोबर भावना आईच्या आणि बाबांच्या गळ्यात पडून रडत असते. त्यानंतर सिद्धू लक्ष्मी आणि निवासला वचन देतोय की तुमच्या मुलीच्या यापुढे मी डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही. त्यानंतर आता दोघंही मिळून आनंदीला भेटायला तिच्या रूममध्ये जात आहेत. तिला पाहिल्याबरोबर भावना आनंदीला घेऊन कवेत घेऊन जोरजोरात रडू लागलेली आहे. आनंदी तिला विचारते, भावना आई तू कशी आहेस? तू काय रडत आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती. मला इथे जेवण पण करू वाटत नव्हतं, पण आजी माझे खूप लाड करायची. दोन्ही माम्या पण माझे लाड करायचे आणि मग सगळ्याजणी मिळून मला छान गोष्टी सांगायच्या आणि मग मी गोष्ट ऐकत ऐकत जेवण करायची आणि रोज झोपून जायची. त्यानंतर भावना तिला म्हणते की आनंदी बाळा, आता तुम्हाला अजिबात माझी वाट बघावी लागणार नाही. त्यानंतर सिद्धू पुढे आनंदीला म्हणतो, आनंदी आता तुला आमच्यासोबतच यायचं आहे. त्यानंतर आनंदी त्याला फ्रेंड असं बोलते. त्यावेळेस सिद्धू म्हणतो की आनंदी आजपासून तू मला बाबा म्हणायचं आहेस. मी तुझा बाबा आहे आणि ही तुझी आई आहे. त्यानंतर आनंदी म्हणते की मला आता माझ्या आई बाबाबरोबरच राहायचं आहे. मला आपल्या तिघांना एकत्र राहायचं आहे. मला माझे आई बाबा आणि आजी सोडून गेले आणि आता भावनाईसुद्धा मला इथेच सोडून गेली. पण मला आता नवीन बाबा मिळाला आहे. त्याच्यामुळे मला आता माझ्या आईबाबांबरोबर आणि आजीबरोबर आजोबांसोबत सगळ्यांसोबत मला एकत्र राहायचं आहे. त्यानंतर आता सिद्धूच्या डोळ्यातनं घळघळ पाणी वाहत असतं आणि मग आनंदी सिद्धूला बाबा अशी हाक मारते. त्याच्या गळ्यात पडून जोरजोरात सिद्धू रडू लागतो. काय सिद्धू आता आनंदीला घरी घेऊन जाण्यात यशस्वी होईल का आणि त्याच्या घरातले आनंदीला स्वीकारतील का? पाहत रहा पुढील भागांमध्ये.